अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर दापोलीमधील काही समाजकंटकांकडून सोशल मीडियावरती भावना दुखावतील अशी पोस्ट टाकल्यामुळे दापोलीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. शहरामधील शिवपुतळ्यासमोर एकत्रित आलेल्या जमावांनी पोस्ट टाकणाऱ्याला तात्काळ अटक करा अशी मागणी करत ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे दापोलीमधून दाभोळ, बुरुंडी, हर्णे, केळशीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला दापोली पोलीस ठाण्यामधील प्रांगणामध्ये नेलं. त्या ठिकाणी पोस्ट टाकणाऱ्यांनी जमावासमोर माफी मागितल्यानंतर 2 तासांनी हा जमाव शांत झाला. या प्रकरणी दापोली पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. निर्माण झालेल्या तणावामुळे दापोलीमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलीस अधिकारी विवेक अहिरे यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचं देखील पाहायला मिळालं. दापोली पोलिसांनी IPC 153 अ 195 अ 505(2) तसेच IPC 324 आणि IPC 229 नुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दापोलीचा रेकॉर्ड नाही. आज एवढी मोठी मिरवणूक काढली, आजपर्यंतची सगळ्यात मोठी मिरवणूक होती अशी मी काही गावकऱ्यांकडून चर्चा काढली. कुठे जरी 4 असलं तरी 12 श्रेय तुमचं आहे. तुम्ही संयम ठेवला, तुम्ही याच्यामध्ये केलं नाही. जाती धर्माच्या लोकांच्या प्रार्थना मंदिरावरून आपली मिरवणूक केली, पण एक घटना घडली नाही. एवढा समजूतदारपणा दाखवला. हा पेशन्सचा गोष्ट आहे. तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतील. रितसर कारवाई होईल. व्हिडिओ टाकलो आणि मी माफी मागतोय आणि जय श्रीराम भक्त आणि हिंदू बद्दल काय वाईट वाटलं तर माफी मागतोय.